दिवसात ना 10 वेळा चहा मागताय. आता चहा तर मागितला ना 20 टाकूनच देते त्या चहात. अगं चहाच मागितला होता, जीव नव्हता मागितला तुझा एवढा तांब्या फेकून घालायला. अरे बायको का चेन्नई एक्सप्रेस तू आडया हा. अरे नुसतं बडा 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 करत राहिली, काय बंद करायचं नावच नाही. साधा चहा मागितला तर लका तांब्या फेकून घातला तर माझा गाल फुटला असता. इकून ते बापाला मी कडूचे हा. कळतं काय बापाने पण कसली आव तसं करून दिले बायको. याला येऊ दे सांग तुझ्या आला का काय रे, का बसला असा, गेला नाही का अजून? कुठं आता सकाळच्या परी कुठं जाते? कसली बायको करून दिली आपण तुम्ही मला. साधा चहा माहिती तर तोंडावर तांब्या फेकून घातला राव. माझा दात पडला असता. इकून तुला बंड गोळा एक बायको सांभाळणं होत नाही. तुम्ही किती सांभाळी एक बायको कळलं मला. अरे मग माझ्या कार तरी मिली ती. ही काय मरण आहे की बरे. तू कार कर की जरा जास्त. कसलं कार करू हानती मला. नवऱ्याला बैल भाडं करून टाकलंय तुम्ही. रास्ते करून दिले तुझा. तुला बघायचंय का एका झापडीत नाही सरळ केली सुनबाई तर तुला दाव तू कस काय ती असं म्हणता का? तो माझा अजून थांब जरा ह्याच्यात तर आता का नाही बघतोच काय करते ती. माझ्या पोराला त्रास देते तू आणि त्यात पुन्हा चहा मागितला बोल. काय झालं रुबाब? काय नाही काय झालं? काय लय नाही. तोंड वर करून धोतर वर करून गेलं तर की काय त्याला उचलून आपटायची कुस्ती खेळायसारखा. होय काय झालं? अरे काय असली कुठं बायको असते काय तुझी गेन गेलेल्या? अरे कुशाल पातेला फेकून हाणलं फेट्यामुळं वाचलं मानकुडा बसला असतं गेन गेलेल्या. मग ती सांगतोय आमची भांडणं चालू होती म्हणून. मला काय सांगू नका, मला दुसरं लगीन करायचं या. आप्पा घाबरायचं नाही बरं का. आज जे काय ते मला सांगू टाकायचं. तू हेच थांबा नाही तर पुन्हा दुसरी काठी खासाल. आलोच मी. पूजा मला लगीन करायचं तुला सांग. अगं मी काय नाही हे माझा बाप मला म्हणला लगीन करायचं दुसरं. अगं तोंड बघितलं का आरशात? हा तू एवढं खराब आहे का तुझं तोंड? अगं हाय म्हणून टिकली. एखादी असती तर कधीच गेली असती निघून. अगं तू गेली असती तर मी दुसरी केली असती. लगीन कसं करताय ती बघते की मी. अगं माझा बाप एवढा असताना तुझं कशाला? तुमच्या बापाला बी बघती तुम्हाला बी बघती. आता मला बघायची वय पलीकडे तुला दाव तुझा आता नवीन कशी आणतोय सुनबाईची. या तुम्ही आलं टंगडच तोडून देते हातात. भांडणच करतय बाबा ही. लगीन करायचं चाललंय पण मी म्हणते माझ्या पुरीचं लगीन आता करायचंच नाही. करायचं म्हणजे करायचं. आता ह्या वर्षी तिचं हात पिवळं करून टाकायचं आणि ही बियात घरातनं बाहेर काढून टाकायचं. अहो माझी पोरगी अजून नाजूक आहे. नाजूक आहे. भोपळा झालाय भोपळा. सारं गाव माझ्या तोंडात शेण घालायला. साऱ्या पोरींची लग्न झाली तिच्या बरोबरीच्या. पण ती कवळी अजून. कवळी? अरे ही टवळी माझ्या डोक्यावर बसली या. अहो माझी पोरगी फुल आहे अजून. असं काय करतायत? फुल नाही फुलपात्र झालंय मोठं लेट. आता ही लवकरात लवकर घालावं लागन. काल मी संडासला चाललो होतो. जाताना माझा टरमाळा घेऊन फोटो काढला तिने आणि इंस्टाग्रामवर टाकला. साऱ्या गावात थुतू झाली माझी. साऱ्या गावाला मी सांगतोय शौचालय बांधा स्वच्छता करा. आणि माळे सर म्हणायला लागले तुम्ही कुठे चालला टरमाळे घेऊन? बोलवते नाजुकाला. नाजुका ये ग बाय. कोणत्या आईने नाव ठेवते इथं कुणास तू नाजुका? अरे आईला ही बेत कधी जाईल झाली गाड्या. अरे तुझ्या वर येईल काढून माझी सरपंच पद जायची येळ आली. तुझ्या बराच्या पुरीला का शिकल्या नोकरीला लागल्या लग्न झाली आणि तू बापाच्या डोक्यावर बसली इथं. अरे तुला काकाला घेऊन माझी चपाती झाल्यावर काय करू मी? जा तुझ्या मम्मीच्या काकाला बस. कुठनं माझ्या डोक्याला आलं बाबा. माझ्या नशिबात असलं पडलं. तू तर काढ घेऊ माझ्या. काढू चल काढू. अरे कोण कुणी काय ना? अरे कुठे घेऊन चाललाय कुत्रा? ना मा कुत्र इतकं वैताग देते का नाही. सोडाय चाललोय बघ. सोडाय चाललाय मग बघू इकडं. मी सोडतो. पुण्याचं काम आहे बाबा. केलं पाहिजे. सकाळी खंडून धावून आला चबायला डायरेक्ट देशीवरून आपल्या नशिबात असलं इंग्लिश. राय मला पावसात नेऊ नका. नमस्कार सरपंच. अरे नाम्या डोक्याचा फार गोविंदा झाला बघ माझ्या. तुला सारं गाव बेवडा म्हणत असेल पण सरपंच तुला कधी बेवडा म्हणणार नाही. अरे लाडू
चिवडा एक नंबर नामे बेवडा असं आहे व्हय? मंत्री संत्री सगळे आपल्या बैठकीला अरे गल्ली पासून दिल्ली पर्यंत ओळखायला का तुझी? मग एक काम कर केलं माझं, बोल आपल्या पुरीला पोरगा दाखवायचा. म्हशीला रेडा दाखवित होतं, गायला बैल दाखवित होतं, शेळीला बकेडा दाखवित होतं. काय झालं? अरे पुरीला पोरगा दाखवायचा आहे म्हणजे माझ्या पुरीचं लगीन करायचंय, त्यासाठी पोरगा शोधायचा मग आहे. असं स्पष्ट बोलला की गावाच्या डोळ्यात एकच लग्न झालेलं चांगलं असतं, गाव ओरा घेतलेलं चांगलं असतं. म्हणजे गावाच्या ओरावर टचून लग्न झालं पाहिजे. अरे मी तीच सांगतोय पण आमच्या बायकोला कळणारच आहे. असा नवरा बघायला एकदम कोवळा करकरीत कोरा करकरीत नवरा बघतो. लय ओळखी आपल्या पार सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्याच ओळखी आहे. अरे कावळा कांडा असून नाही तर कसला खंगीरा असून दे, पण माझे ते वज डोक्याचं खाली उतरायचंय मला. मी बघतो सगळा माझ्या सोपून येडा मग तुझ्या त्या साईड तुझ्याकडे आलोय मी. पण त्याच्यासाठी थोडस हे लागेनच वे 5,000 लागतील. किती? 5. लग्न झाल्यावर देतो 5,000 रुपये ऍडव्हान्स दे मग 50. तेवढं काम कर, तुला ग्रामपंचायत सदस्य तिकीट देतो पुढच्या वर्षी. तुझा कामच करतो सांग. अरे वा वा वा. चांगला कुत्राच लावतो. सरपंचाला 5,000ला टाकायचं म्हणल्यावर त्याची पोरी कुणाच्या तरी गळ्यात टाकली पाहिजे. पांड्याचं म्हातारं आलेलं ह्याच्याच गळ्यात टाकतो. आपण आल्यावर तोंड करून आपण म्हणून आलो या लगीन करतो, बायको आणतो. आणि लगीन कुठून करायचं आपा? मी तुला तुझा बाप वाटतो का? आज वाटतो रे बाप आहे पण आजच वाटतं, सगळी तशीच म्हणतात. मग हे जेवण देणार घे. माझं लगीन कुठल्या वर्षी झालं असेल? अरे 40व्या वर्षी माझं लगीन झालंय, मग तू 50व्या वर्षी झाला मलाय, म्हणून तुला मी माझा आजोबा वाटतो. तुला लगेच आता एक झालंय तर लगेच दुसरे भाऊ आहे का नाही? काय पण करायचं पण मला आज बायकोच करायची आपा. अहो नामी आलाय पुन्हा, नामी आपलं काम करेल बघा. हा चल, तेवढाच माझ्या बी काटेला आधार. कुठल्या कुठल्या का असन चल तू. अरे नाम्या, अरे पांडू, नाम्या बरं झाला का तू इथं भेटला. आम्ही तुझ्याकडे यायला लागलो होतो आहे का नाही. शेवटी वाल्याला कोण नाम्याच आहे का नाही. अरे मी पण तुला शोधत होतो. हला का तुला आमच्या गावातल्या सरपंचच्या मुलीबरोबर लग्न करावंच लागल. सरपंचाच्या पुरीवर लगीन. अरे तू देवासारखा धावून आला नाम्या. देवा देवा तुम्ही मला पावलं देवा. माझं लगीन होणार देवा, मला बायको भेटणार देवा. देवा माझं कल्याण होणार देवा. वत्सा लय वस्ता वस्ता करू नको वत्सा. गुरुवर्य गुरुवर्य. आधी तू वरी वत्सा. आम्ही देवादिदेव कृष्णदेव, आम्हाला 16 सहस्र बायका आणि तुम्ही मानवानी 2 केल्या म्हणून कुठे बिघडलं रे. जा, तुला सुद्धा बायको मिळेल. त्याच्यासाठी तुला थोडं बजेट लागेल. बजेट लागतं बजेट. बजेट काढताय का? नाही 5,000 लागतं. 5,000 लगीन जुळ्या देतो की. लगेच जुळव. हा लगीन जुळ्या देतो की 5,000. हा ठीक आहे, पण ऍडव्हान्स लागतो. ऍडव्हान्स आहे का? 50 रुपये. ऑनलाईन सोडतो 50 रुपये, कॅश नाही रे. राम 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 राम. या 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 राम राम. बसा. ए कमळे, चल लवकर पाणी घेऊन ये. पाहुणं आले तिथं पाहुणं. चल लवकर. हा मला पोरगी पसंत आहे. नवरी पसंत आहे? 20 वर्षापूर्वी जर पसंत केलं असतं तर हे बेत कशाला माझ्या गळ्यात पडलं असतं. माझ्या पोरीची आय हाय. तरी पण बरे आहे. पाहुण्याला पाणी दे ना तू. माझं काय तोंड बघते इथं. पोरीची आहे म्हणल्यावर माझी सेटिंग जुळते का काय कोणा ठेवड्या. बसल्यात पाहुणं इथं. घ्या 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 घ्या. तुझं काय थोबड बघते. पुढची पाहुण्याला दे ना पाणी. घ्या ना पाणी. तुम्हाला बघूनच माझं पाणी पाणी झालंय. तुम्हाला पैसे नसलं या ना इकडे बघू.
एकदम छान पाणी काय aquaचं पाणी वगैरे काय एकदम गोड लागलाय. सरपंच तुम्ही म्हणत होता ना पोरीसाठी नवरदेव पाहिजे छान स्थळाने. हा कसा उमदा पोरगा आणलाय बघा. नाण्या अरे मी हा हे काय हे पांडू म्हणजे बघा एकदम ताजा नवरदेव आणलाय. अरे ताजा ताजा असाल ती कायला मासा आहे बरं. कवळा म्हणायचं जरा. हा कवळाच एकदम कवळाच. बर सरपंच ते पुरीला घ्या की बोलून. बोलवते की आता लगेच बोलवा. बोलवते नाजुकाला. नाजूक म्हणले पोरगी लय नाजूक असेल. वाटतंय लय नाजूक आहे. पुरीची आई बी लय नाजूक आहे. चल नाजुका तू गेली म्हणजे माझं सुखाचं दिवस जवळ आलं बघा. पाय तू झक मार जा. बस बस पाठव. कुठं इथं तू पाठव. बस इथं बसू. हा बस इथं. हा काय झालं. तुटून द्यायचं. बस आमच्या घरातलं ती पाठच कुचकायत हो त्यामुळे झालेलं आहे. अहो पाठ कुचक नाही तर आपशेकून झाला. तू का बघ म्हणजे लगीन पण मोडत असतं. तुझं थोबड बंद ठोकामुळे. लोखंडाचा बनवून घ्या पाठ तुम्ही म्हणजे मोडायचा नाही. आईला पण वाटत नाही तुम्ही ह्या पोरीची आई असेल म्हणून. मला पण तेवढं डाऊट आहे की पोरगी नेमकी कुणाची. एवढं मेंटेन केलं बस सावकार. अहो पोरगे बघा कसं एकदम ओरिजिनल आहे. ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, घोडे, बंगला आहे, सगळं आहे. आणि महत्वाचं माझ्या नावावर आहे बरं का. मला पोरगी पसंत आहे. मला बी पसंत आहे. पण आमच्या नाजुकाला विचारू दे की पोरग पसंत आहे का नाही ते. ना आम्हाला बी पसंत आहे पण तुम्हाला पसंत आहे का नाही तेवढं सांगा की मग. काय आदायच्या गड्या. बर पोराला जमीन किती. 2 गुंठ. 2 एकर. 200 अरे मग तुम्ही तर सरपंचाला मागं टाकलं. 2 गुंठ पांडूच्या नावावर आहे. 2 एकर आपणच्या आणि 200 एकर अशी स्पेअरला ठेवले सामायिक. हा खरंय बर 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 खरंय. बर पोरग काम काय करतं. घंटा काय करीत नाही. म्हणजे अहो म्हणजे काय करत नाही तर विचारा. TDM LLMP तुम्हाला सांगतो दूध काढण्यात खतं टाकण्याचं नुसते PhDच केलंय. सगळ्या कुठं करते नुसतं डिग्रेशन सगळ्याकडे. पण आमच्या पुरीला पण पोराला काहीतरी विचारायचं. विचारू द्या की. विचार. बर तुम्हाला इन्स्टावरती फॉलोअर्स किती आहेत. आता लग्नाचा इंस्टाग्राम. नाही तसं नाही. कसं झालं माहिती का. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य वीज याच्या बरोबर आजच्या काळामध्ये मीडियावरती फॉलोअर्स किती हे सुद्धा महत्वाचं आहे. इंस्टाग्रामवर किती फेसबुकवर किती आणि फॉलोअर्स बी कसे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर फेसबुकवर 5000 मित्र आणि घराच्या बाहेर कुत्र असं नसलं पाहिजे. तो आमच्या नाजुकाला आहे जरा सवय त्याची. 10K फॉलोअर्स सांगा ना माझे पप्पा. माणसात बसले घरचं काय कर हाती काय मला. माझं इंस्टा हाय तर 9. काय नव. लाख 9 लाख. 9 लाख. 9 लाख आहेत. पप्पा मला काय भारी टेस्ट आहे. अगो बाई मी याच्यात कधी टेस्ट चांगलीच नाही अशी. अरे काय झालं एवढं आयो आयो कराय. बाप्पा ह्या जनावराचं शोरूमच एवढं मोठं आहे तर गोडाऊन केवढं मोठं असेल. माझ्यासोबत झाली मुलं जायचं मला बघा ना. अगर रांड आधी लग्न तर होऊन एवढी कशी उतावळी झाली तुला. आईला ह्यांच्यात पोरग पसंत पडल्यावर असली सिस्टम काय.
माझं मी लय फॅन फॉलोविंग आहे बरं का. रोज माझ्या घरी येतात मला भेटाय. आप्पा अहो ते फॅन भेटायला नाही ती गावातली लोक उधारी मागायला येतात किराणाची दळणाची दारूची कळतं का तुम्हाला हा? असं होय. हा. तरी म्हणतो मी पुढे पळतो ते माग माझ्या का पळते ती. फॅन नाही उधारी मागाय लय फुलं सांभाळी नको जाऊ सोडून मला. मरायच्या आधी जावय बापू, ती लग्नाच्या आधी जावय बापू. एक रेल तिच्या बरं काढा नाहीतरी मला जगून द्यायची नाही. अगं झापू काढ नाही तर झोपून काढ, पण तुझी आई ते आई बर जा घेऊन जावय बापू. माझं पोरीवर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. हिच्यानंतर एक सुद्धा अवलाद मी पैदा केली नाही. 3 अवलादीची एकच अवलाद. अहो धनी झोपूक झोपूक आता मिलो. आला पावसाळा, पावसाळ्यात पडला भला मोठा पाऊस. आला पावसाळा, पावसाळ्यात पडला भला मोठा पाऊस. आणि पांडुरंगरावांची सुहागराती दिवशी करणार सगळे पूर्ण हाऊस. सुहागरात चला, मुलाला मुलगी पसंत आहे आणि मुलीला मुलगा पसंत आहे. मग टाका उडून बार. हा टाकू की लग्नाचा बार उडून. तुझी पोरगी नाही मरत, राहू दे. हे पांढऱ्या इकडे ठरल्याप्रमाणे 5,000 काढा. कशात 5,000? अरे केवढं जनावर आहे बैठला त्याला खायला घालून घालून मी भिकायला लागल. बघू पुन्हा सर पुन्हा असं आहे का? बर बघतो. ठरल्याप्रमाणे आता माझं 5,000. अरे आता मला पोरीचं कन्यादान करायचंय. कुत्र्यासारखी पलटी मारली काय? आता ह्याला कुत्र्याच लावतो. अहो ते तुमचा नवरा पांडू दुसरं लग्न करायला निघालेलं आहे. काय सकाळीच भांडून गेलं होतं मला. चला बरं असंच आता चला चला त्यांना चांगलं दाखवती. चांगलं दांडकं घेऊन चला माझ्या मागे आम्ही दाखवतो. माझ्या दाखवते जसं हनते ना चांगलं. पाहुणा सबूत दिलाय, लग्न झालंच पाहिजेत. सरपंच एका बापाच्या अवलाद नाही सांगणार. हा लग्न तुमच्याच घरात होणार. काय सबूत आहे आपला? आप्पा माझं लगीन तुझ्याच किमान द्या मग कडकडून सबूत द्या. सरपंच सबूत आहे आपला. चालतं चाल देऊ बार ओढून देऊ मग आता. आप्पा सबूत देऊ नका. सबूत काय झालं? अरे काय झालं? आप्पा चला. अरे काय पाहुणं काय? अरे कोण आहे? अरे हे पांडूची बायको आहे ती. फडको पहिलं काय मला सांगितलं अगोदर? मला त्याचा ऑनलाईन खबर मिळाली. अहो सरपंच ती माझी पहिली बायको होती. सरपंच माझा करता करता सरपंच आपल्या 5,000चं काय? अरे इथं माझ्या सोन्यासारख्या पुरीचं वाटो व्हायला तुझं 5,000 कुठं रे तिकडं. अरे मी म्हणलं होतं लग्न करू नका, लग्न मोडत असतं. पाठ मोडला तेव्हाच म्हणलं आतून चालतं. इंजिनचं भूंग आहे का बाय?
आपलं काय खरं नाही पटशी पण घ्या अगं पूजा ते आपलं नाही मला हे म्हातारा म्हणलं लगेच करता इधर बघ 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 तुम्हाला बत्तीच अहो सरपंच तुम्हाला काय माहितीये का सरपंच प्रायव्हेट मध्ये त्या खालच्या आळीतल्या रखमाबाईला वरच्या आळीतल्या शांताबाईला प्रायव्हेट मध्ये योजनेचा लाभ देत आहेत लय नाद आहे बघा तुमच्या त्या सरपंचला ह्यांचा जाळ केला ह्यांचा मुर्दा बसवला ह्यांचा बस बस एकदा असा ना ते काय हा चला असं ह्याला जाऊच कस काय हो सरपंच माझा नवरा बेटा 2 मिनिटं रेस्ट बेटा अहो सरपंच हिचं भांडण खेळत बसला तिकडे तुमची बायको चुना लावून गेली बघा बायको गेली पळून. जनावर कोण सांभाळायचं? हालत देतो.